हात चांगले मांडायचे. स्ट्रेट, सरळ बसा. पाठीचा कणा हा असा ताठ असला पाहिजे. परमेश्वराचं स्मरण करून आपल्याला आजच्या दिवसासाठी त्याला धन्यवाद द्यायचा आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा, आजच्या या सुंदर दिवसासाठी. आज मी जिवंत आहे. माझा श्वासोच्छ्वास चालू आहे. मी खरंच खूप भाग्यवान आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या आईसाठी, जिने मला जन्म दिला, माझं पालन पोषण केलं, मला वाढवलं, मला दूध पाजलं, माझं संगोपन केलं. त्या माझ्या सुंदर आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी मला कर्तृत्ववान बनवलं, माझं पालन पोषण केलं, त्या माझ्या आईसाठी, वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा पंचतत्वांसाठी, जे आम्हाला सुख देतं. पंचतत्वांमध्ये धरती माता, जी आम्हाला ग्राउंडेड राहायला शिकवते, तिच्या मांडीवर बसून आज मी ही प्रार्थना करते आहे. परमेश्वरा, धरती माता मला हवं नको ते सगळं बघते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा, त्या सूर्यप्रकाशासाठी, त्या ऊर्जेसाठी, अग्निदेवतेसाठी, जे आम्हाला सतत कार्यरत ठेवते आणि ऊर्जा देते. परमेश्वरा, श्वासोच्छ्वास, हवा, वायू या तत्वासाठी तुझे खूप खूप आभार. आमच्या शरीरामध्ये श्वासोच्छ्वासाद्वारे आम्ही ऑक्सिजन घेतो, त्या हवेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा, पाण्यासाठी, जल, सुंदर असं जल, जे आम्हाला सतत वाहत राहायला शिकवतं. आपल्या आयुष्यामध्ये सतत तुम्ही कार्यरत राहा, हे आम्ही त्यांच्याकडून शिकतो. आमची तृष्णा भागवतं. या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या वायू स्पेस एलिमेंटसाठी, जे आम्ही आमच्या शरीरामध्ये आहे, ब्रह्मांडात आहे, ज्याने सगळ्या वस्तू कार्यरत व्यवस्थित होतात. त्या आम्ही नवीन नवीन ज्ञान अर्जन करू शकतो. त्या स्पेस एलिमेंटसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी खूप भाग्यशाली आहे. मी खूप खूप भाग्यशाली आहे. मी खूप शक्तिमान आहे. मी खूप शक्तिमान आहे. माझ्यामध्ये खूप कर्तृत्ववानपणा आहे. माझे सगळे काम अतिशय सुंदर गतीने, सुंदररित्या, सक्सेसफुली कार्यरत होत असतात. चारही बाजून माझ्याकडे धन आकर्षित होत आहे. मी पैशाची चुंबक आहे. पैसा माझा अतिशय सुंदर मित्र आहे आणि मी पैशाला खूप प्रेम करते. पैसा त्याहूनही जास्त माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वरा, मला आजचा हा दिवस दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. हाताला एकमेकांवर घासायचे आहे, डोक्यावर लावायचे. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. तुमच्यामध्ये परमात्माचा सदा भाग्यशाली साथ पडला माझ्या सोबत आहे. तुमच्या आहे मला परमेश्वरा, स्वतःमध्ये तुझे जितकं खूप खूप आभार. Now, oath of manifestation. I, एक सेकंद ना. Today is the best day. Today is the day of completion. I day give of thanks completion. for this wonderful day. Miracles follow miracles, and wonders are overflowing in my life. I am at peace with myself and with the whole world. I cast my burden upon the God within and go free with plenty. Thank you, universe, for my robust health. Thank you, universe, for my enormous wealth. Thank you for my awesome, fulfilling relationship. Thank you for all the money I have. Thank you that my business is thriving and flourishing. Thank you, Mother Earth, for the abundance. ओथ ऑफ मॅनिफेस्टेशन तुझ्याकडे असेल तर घेते का प्राजक्ता? आय कांट फाइंड माय. Oh, I accepted and received expected and unexpected money, revenue, more sales, 10x growth.
support, ease, resources, fame, love, gifts, kindness, great health, better performance, true love, friends, freedom in my life and life of others. I am constantly guided and empowered to receive the lavish abundance of the universe. I accept the principle that abundance and prosperity have already given to me. My acceptance make it real and opens the space for manifestation to rush me. I open doors of my consciousness to receive. It is done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I am open to receive more abundance than I experienced before. I can afford anything I deserve. In fact, I am extremely prosperous. I am grateful for what I have already received and what I am going to receive now. I keep myself lifted in higher consciousness. God is all there, and I I let the God time to roll. So it is. Yes, thank you so much. Thank you, everyone. Good morning. Good morning. Good morning. येस. तो सगळ्यांनी स्वतःच्या हाताकडे बघा. स्वतःच्या हाताकडे बघायचं, थँक्यू म्हणायचं आणि स्वतःच्या पायाला टच करून थँक्यू आतमधल्या त्या परमात्म्याला नमन करा. चला, आजचा हा सुंदर दिवस आपल्याला परमेश्वराने पुन्हा एक दिवस दिला आहे. त्याची सुरुवात छान करूया. सगळ्यांनी कालचा लेसन मॅडमचा ऐकला असेलच. तर काही तुमचं आहे जे तुम्ही त्या लेसन मध्ये एक्सप्लेन केलं मॅडमने, तर तुम्ही काय घेतलं ते सांगा. जर सगळं व्यवस्थित तुम्ही सांगितलं तर मी पुन्हा इन शॉर्ट मग तो लेसन एक्सप्लेन करणार नाही. कालचा लेसन कुठला होता? डे 9, मनी मॅग्नेट. हो मॅम. कवे काय आहे मनी मॅग्नेटचा? सगळे ओल्ड प्रॅक्टिशनर्स आहात. सगळ्यांना सगळ्यांना सगळं माहित आहे. जे पण काही तुमचं लर्निंग असेल ते सांगू शकता. असं काही अपेक्षा नाहीये की तुम्ही पूर्ण धडा एक्सप्लेन केला पाहिजे. व्हॉट एव्हर मनी मॅग्नेट या धड्याशी तुमचं काय लर्निंग आहे, तुम्ही काय एक वाक्य, एखादा शब्द जो तुम्ही कॅच केला असेल त्या धड्यातून तुम्ही ते सांगू शकता. आपल्याकडे जे पण बिल आहेत, जे पेड करायचे आहे, त्याच्यावरती आपल्याला थँक्यू फॉर मनी असं लिहायचं आहे. आणि ते पेड झाल्यानंतर थँक्यू पेड असं लिहायचं आहे. ओके. याच्यातून शिकलो काय आपण? म्हणजे आपण पूर्ण लेसन मॅडमने तुम्हाला काल एक्सप्लेन केला, तर त्या लेसन मध्ये एक्सप्लेन करताना तुम्हाला काही सांगितलं आहे, तुम्ही कसं मॅग्नेट बनाल पैशाचे. तुम्हाला जर पैशाचं मॅग्नेट बनायचं असेल तर तुमच्यामध्ये कुठले कुठले गुण किंवा कशी वागणूक असली पाहिजे आपली पैशाबद्दल, तुमच्या पैशाबद्दलचे विचार कसे असले पाहिजे. मॅमने हे आपल्याला सांगितलंय का? जसं आकर्षणाच्या मॅग्नेट कसा सिद्धांतानुसार असतो. येस प्रतिभा मॅम. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार आपण जे अट्रॅक्ट करतो, जसं आपण ग्रॅटिट्यूड लिहून सकाळी सकाळी पॉझिटिव्ह थिंकिंग अट्रॅक्ट पॉझिटिव्ह राहतो तर दिवस पूर्ण पॉझिटिव्ह जातो. तसंच आपण पैशांना देखील नेहमी त्याचे त्याबद्दल कृतज्ञ राहिला पाहिजे. जेव्हा आपल्याकडे होते, आत्ता आहेत तेव्हा देखील, आणि जेव्हा न होते किंवा आपल्या पॅरेंट्सने आपल्यासाठी खर्च केले, त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण जेवढं कृतज्ञ राहू तेवढा तो आपल्याकडे आकर्षित आकर्षित केले जाते. येस. सो जसं वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेट असतात त्या प्रकारे तो मॅग्नेटिकची पॉवर असते. ती पॉवर कशी हवी तुम्हाला? एक चाबी उचलायची आहे, एक सेफ्टी पिन उचलायची आहे, की तुम्हाला एक मोठा ट्रक उचलायचा आहे?
तर पैशाचं जर चुंबक तुम्हाला बनायचं असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारचं चुंबक बनाल यापैकी तीन पैकी? सो नॅचरली मला अबंडन्स ऑफ मनी पाहिजे. मग माझं जर अबंडन्स ऑफ मनी हवं आहे तर मग मी काय करायला पाहिजे? माझ्याकडे जर बिल आलं किंवा मला जर कोणाला पैसे द्यायचे तर मी ते कसे देणार आहे? अरे बापरे, बिल आलं कसं करू आता, हे असे आहे. किंवा इलेक्ट्रिसिटी किती घरात अशी वापरल्या जाते. आजकाल तर खूप महागाईचं वाढलेली आहे, कसंही बिल येतं, आम्ही तर एवढं युजही करत नाही, असं काहीही न बोलता आपल्याला निमूटपणे थँक्यू फॉर पेड किंवा थँक्यू मनी, म्हणजे माझ्याकडे पैसे नाही आहे आज पण मला उद्या द्यायचे आहे, तर मी काय म्हणणार? थँक्यू फॉर मनी. आणि माझ्याकडे आहे, मी पेड केलं, तर मी मला थँक्यू पेड. म्हणजे कुठलीही गोष्ट, सपोज आता भाजी घ्यायला गेलो, तिथे आपण उगा आज तर म्हणजे आजकाल तर खूपच महागाई वाढली आहे, काय तुम्ही इतकं महाग देता, असं झालं तसं झालं, म्हणजे एवढ्या गोष्टी न करता आपल्याला सहज त्या पैशाला देताना मन दुखवायचं नाहीये. पैसा देताना हा सरळ हाताने आशीर्वाद देऊन समोरच्याला द्यायचा आहे. घेताना सुद्धा अगदी हसून घ्यायचं आहे, अगदी स्मित हास्य करून, कारण पैसा ही एक फेमिनाईन एनर्जी आहे. तुम्ही तिला जेवढी जास्त प्रेम कराल, जेवढं त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये हॅपीनेस राहणार, की मी पैसे देते म्हणजे मी काहीतरी भाजी घेतली, मला सेवा मिळाली, मी पैसे देते. मी इलेक्ट्रिसिटी यूज करते म्हणून मला पैसे द्यायचे. मी वॉटर यूज करते म्हणून मला बिल भरायचं आहे. हा जर तुमच्या आतमध्ये भाव असला तर तुम्ही ते सहज पैसे इझिली द्या, कारण की मला काहीतरी भेटलं ना, म्हणून मी पैसे देते. जसं मी कोणाला सेवा देते, मी ऑफिसमध्ये जाते, काम करते, म्हणजे मला माझे बॉस पैसे देतात, मला सॅलरी येते. काय सॅलरी येते म्हणजे मग मी तिथे सेवा देते म्हणून मला सॅलरी मिळते. आणि जेव्हा तुझ्या हातात सॅलरी आली, तुमच्या हातात जेव्हा सॅलरी येणार, तेव्हा तुम्हाला, अरे या महिन्यात तितकंच दिलं, माझे तर लेट मार्कचे इतके कटले, असं झालं, मी तर एवढी सकाळी येते लेट, मी इथे खूप ऑफिसमध्ये काम करते, मी जरी तास 5 मिनिटं लेट आली पण मी इथे 2 तास एक्स्ट्रा दिले आहे, मला त्याचे तर पैसे त्यांनी समजायला पाहिजे. मग कोणाकडे अजून आपण मैत्रिणी किंवा कुठलेही कलिग जर एक शब्द बोले तर त्याच्यावर आपण पुन्हा आपली एक रिॲक्शन देतो. हा, आपल्याकडे असं आहे तसं आहे. म्हणजे टीचरशिप, म्हणजे टीचरचा जॉब करताना मी असं पाहिलंय की पैसा थोडासा एखाद 100, 200, 1000 रुपये जर आपले कट झाले तर आपलं मन दुखत होतं, तर ते न दुखत देता, येस, मी जितके दिवस सर्व्हिस दिली मला तेवढा पैसा मिळाला, परमेश्वरा खूप खूप तुझे धन्यवाद की तू मला हे पैसे दिले आहेस. हॅपीली पैशाला घ्यायचं आहे. पैसा घेत असताना जर तुमच्या मनामध्ये राग, द्वेष किंवा भांडणाचे असे काहीतरी तुमचे इन्सिडेंट होत आहे आणि कोणी तुम्हाला असं म्हणेल, घ्या पैसे, हे घ्या पैसे, तर असं म्हणायचं नाही. म्हणजे पैशाला घेताना देताना तिला फेकायचं तुमचा आवाज येतोय का? नाही. आवाज नीट नाही येते जा मॅमचा. ती फेमिनाईन नेटवर्क चॅलेंज आहे का एनर्जी आहे, कदाचित तुमच्याकडे? ती अतिशय हम्म. सुंदर अशी एनर्जी आहे. सो भावनेने आपल्या आतमध्ये, नाही येते माझा आवाज? नाही, आता याच्या आला. आधी आता हे होत होतं, आता आता येतोय. येतोय का? हो. एक सेकंड. प्राजक्ता, टिल दॅट टाइम यू एक्सप्लेन, मी मोबाईल वरून जॉईन करते, लॅपटॉपचं मी बंद करते. बरं, ठीक आहे, चालेल. तो जसं काल मॅमने सेशनमध्ये आपल्याला सांगितलेलं की वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेट असतात. काही मॅग्नेट असतात जे कमी पॉवरफुल असतात, राईट, की ज्यांना सेफ्टी पूल उचलणं पण शक्य नसतं. पण हेच काही मॅग्नेट असे असतात की मोठे मोठे ट्रक, मोठे मोठे व्हेकल किंवा हेवी लोडचं हे सुद्धा ते त्यांच्याकडे अट्रॅक्ट करून घेतात, राईट. आणि जेवढी जास्त पॉवर तेवढी आपली अट्रॅक्टिंग कॅपॅसिटी किंवा आपल्याकडे खेचून घेण्याची पॉवर ही जास्त असते त्या मॅग्नेटमध्ये, करेक्ट. तर मॅम, आपण अंबानीचं एक्झाम्पल बघितलेलं की एकाच आईपासून जन्मलेले दोन भाऊ आहेत. मुकेश अंबानी आणि त्यांचा भाऊ आहे तो. तर मग ते कसे आहेत की मुकेश अंबानी कसं आहे, केवढं अबंडन्स आहे त्यांच्याकडे, म्हणजे त्यांना एक
कन्सिडर केलं आपण की मॅग्नेट म्हणून, तर आपण बघू शकतो. आणि मॅमने ह्याच्यामध्ये तेच सांगितलेले की आपल्यासारखाच व्यक्ती आहे तो. आपण श्वास घेतो ते श्वास घेतात, आपण झोपतो उठतो खातो पितो, म्हणजे जे सगळं आपण करतो तेच ते सुद्धा करतात. असं कोणी आहे का की ज्यांना असं वाटतं मुकेश अंबानी काहीतरी वेगळं आहे, ते जेवतच नसतील, ते अन्न पाणी खातच नसतील, लोखंड काजबीज असं काही खात असतील, राईट? असं काही नाही. आपण जे खातो अन्न तेच ते खातात, आपण जे पितो तेच ते पितात. आपण जसं उठतो बसतो झोपतो नॉर्मल ऍक्टिव्हिटी करतो, देवाने आपल्याला जे हे दिले तसंच त्यांना सुद्धा दिले. पण काय त्यांच्याकडे असं वेगळं आहे की जे ते एवढं पॉवरफुल मॅग्नेट बनले आहेत की त्यांनी लाईफमध्ये एवढे जास्त अबंडन्स मध्ये पैसे खेचून स्वतःकडे घेतलेले आहेत. तर मग अशा प्रकारचं अबंडन्स बनण्यासाठी किंवा अशा प्रकारचं पॉवरफुल मॅग्नेट आपल्याला बनायचं आहे, मग ते हे फक्त याच्यासाठी लागू नाही होत, पैशांसाठी नाही होत. जे पण तुम्हाला लाईफमध्ये मिळवायचंय, एक बेस्ट हेल्थ मिळवायची आहे, वेल्थ मिळवण्यासाठी, चांगले रिलेशन तुमच्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, चांगले लोक, चांगली स्वप्न, चांगलं वातावरण, काहीही जे तुम्हाला पाहिजे ते खूप पटकन किंवा खूप मोठ्या अबंडन्स मध्ये कसं आपण स्वतःकडे घेऊ, स्वतःकडे अट्रॅक्ट करू शकतो. तर या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता हा एकच उपाय आपल्याला मॅजिक बुक मध्ये दिला आहे. म्हणजे तुम्हाला रिलेशनशिप मध्ये अबंडन्स पाहिजे, रिलेशनशिप साठी कृतज्ञता व्यक्त करा. मनी पैशांच्या एरियामध्ये पाहिजे, पैशासाठी करा. हेल्थ मध्ये पाहिजे, हेल्थ साठी कृतज्ञता द्या. जेव्हा तुम्ही म्हणजे साधा एक सिंपल फॉर्म्युला आहे, कृतज्ञता म्हणजे समृद्धी आणि कंप्लेंट्स म्हणजे गरिबी. सो आपण लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला काय पाहिजे. जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली, कृतज्ञता दिली, तर तुमच्याकडे समृद्धी येणार आहे. जर तुम्ही कंप्लेंट्स करत राहिल्या, छोटी कंप्लेंट, एक छोट्यात छोटी कंप्लेंट करणं किंवा त्याच्याविषयी विचार करणं म्हणजे सुद्धा तुम्ही त्या एरियामध्ये गरिबी स्वतःकडे आपण आकर्षित करून घेत असतो. कालच्या लेसन मध्ये खूप छान सेंटेन्स होतं, हिंदीमध्ये आहे ते, केवल कृतज्ञता के साथ ही जीवन समृद्ध होता है. म्हणजे जर खरंच आहे असं कोणी आहे का की ज्याला लाईफमध्ये काही नकोय, समृद्धी नकोय, बास आता जेवढं आहे तेवढं पुरेसं आहे, आले दिवस फक्त ढकलायचे, असं कोणी आय गेस नाही आपल्याकडे, राईट? प्रत्येकाला वाटतं की नाही, मला हेल्थमध्ये बेस्ट मिळालं पाहिजे, मला वेल्थमध्ये बेस्टची कन्सेप्ट सगळ्यांची वेगळी असू शकते, राईट? कोणाला आयडियल वेट हवंय, कोणाला हे हवंय ते हवंय, ज्याच्या त्याच्या गरजेनुसार बेस्टची डेफिनेशन किंवा कन्सेप्ट वेगळी असू शकते. पण सगळ्यांना बेस्ट किंवा सगळ्यांना एक छान आयडियल लेवल काहीतरी प्रत्येकाने सेट केलेली आहे, राईट? मग ही जी लेवल आहे ही आपण कशाने घेऊ शकतो किंवा अचीव करू शकतो किंवा मिळवू शकतो? फक्त कृतज्ञतेने. सो आजपासून सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की जिथे तुमची स्वप्न आहेत, जिथे तुमच्या इच्छा आहेत, इवन आयडियल वेट साठी सुद्धा, म्हणजे नॉट ओनली लेडीज, मेन्स लोक सुद्धा आयडियल वेट म्हणजे आयडियल वेट, समजा तुमचं आता समजा 75 आहे आणि तुमचं 60 आयडियल वेट आहे, तर आपण जिमला जातो, डाएट करतो, हे करतो ते करतो. पण तिथे जाऊन जेव्हा एखादी व्यक्ती बोलते, अरे मी काल हे खाल्लं बघ ना, लगेच 1 किलो वाढलं, आपण लगेच त्या व्यक्तीच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये जम्प येतो आणि सांगतो की अगं तू तरी हे खाल्लं, मी तर एवढं खाल्लं पण माझं एवढं वाढलं. मग हे आपण काय करतोय, तर आपण कंप्लेंट्स करतोय. युनिव्हर्सची इच्छा आहे की हा, हिचं वेट हे आयडियल वेटच द्यायचं आहे, पण आपले कर्म कसे असतात की आपण कंप्लेंट्स करतो. इथे कृतज्ञता लिहितो 5 वाजता उठून, आणि एकदा सेशन संपलं की आपण बॅक टू पवेलियन जातो आणि सुरू करतो आपल्या कर्मांचं हे, ज्यानेच आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेणं जे म्हणतात तसं करतो. मग हे पैशांच्या बाबतीत सुद्धा सेम असतं. आपण इथे ग्रॅटिट्यूड लिहितो, अभ्यास करतो, छान काय बोलतो, कृतज्ञता व्यक्त करतो, आणि युनिव्हर्सने एक्झाम घेण्यासाठी जस्ट एक छोटासा खडा फेकला, की जसं मॅमने काल बॉलचं एक्झाम्पल दिलं होतं आपल्याला, कीर्ती मॅमने, तर म्हणजे जेवढ्या स्पीडमध्ये युनिव्हर्स आपल्याकडे फेकतोय त्याच्या दुप्पट आपण करून स्वतःच्या अंगावर त्याला मारून घेतो.
आणि त्याचे परिणाम दिसतात आपल्याला लाईफमध्ये. सो आतापर्यंत आपण आतापर्यंत 9 धडे बघितले आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक धड्यामध्ये कृतज्ञता हा गोल्डन थ्रेड आहे, की तुमच्याकडे नाहीये त्याच्यासाठी आभार माना, तुमच्याकडे आहे त्याच्यासाठी आभार माना. म्हणजेच काय की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, कृतज्ञ असलं पाहिजे. असे लाखो रिझन, म्हणजे भलेही आज तुम्हाला 1 लाख रुपये पैशांची गरज आहे, पण तुमच्याकडे 70,000 आहे. पण असे कितीतरी लोक आहेत की त्यांच्याकडे 70,000 रुपीज सुद्धा नाहीये. किमान तुम्ही 30% मागे आहात, राईट? तुम्ही 70% तुमची जी गरज आहे ती फुलफिल केली आहे युनिव्हर्सने. सो मग तुम्ही त्याच्यासाठी खरंच कृतज्ञ आहात का, हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. जेव्हा आपण बोलतो की अरे मला नाही एवढे एवढे पैसे पाहिजे, पण नाहीच आहे माझ्याकडे, मिळतच नाहीये, हे आपण बोलायचे सुद्धा नाहीये. पण जेव्हा आपण इंट्रोस्पेक्ट करतो की तुमची ही गरज आहे आणि या लेवलला तुम्ही आहात, तर अशा वेळी हेही इंट्रोस्पेक्ट करायचं आहे की खरंच तुम्ही जे आहे त्याच्यासाठी किती कृतज्ञ आहात. खरंच आपणच स्वतःला विचारायचंय की आज समजा मला 1 लाख रुपये पगार मिळत आहे, पण माझी इच्छा आहे की मला 2 लाख रुपये पगार हवा आहे. पण मग जे 1 लाख रुपये मला मिळत आहेत, ज्या सोर्स कडून मिळत आहेत मला, त्याच्यासाठी खरंच मी किती कृतज्ञता व्यक्त करते, किंवा खरंच मनापासून मी खरंच किती आभारी आहे त्या 1 लाख रुपयांची. आणि जर खरंच मी मनापासून तेवढी आभारी आहे की मला 1 लाख रुपये मिळत आहेत महिन्याला, तर डेफिनेटली मी एक खूप पॉवरफुल मॅग्नेट बनून मी सहजपणे 2 लाख रुपये काय, मी महिन्याला 2 करोड रुपये सुद्धा अट्रॅक्ट करू शकते. हे मला खरंच माहिती आहे, किंवा एक ट्रस्ट आहे मला या प्रोसेसवरती. सो आपल्याला या लेसन मधून हेच करायचं आहे की मागचे जे पण काही बिल्स आपण पे केलेले आहेत, जे पण बिल म्हणजे लक्षात आलं ना, जिथे कुठे आपण पैसे खर्च केले असतील. मग काल मॅमचं जर 12 वाजताचं सेशन अटेंड केलं असेल तुम्हाला, तर लक्षात येईल की 10 रुपये, 20 रुपये, 5 रुपये, 1 रुपया जरी खर्च केला, तर पैसे ही जस्ट एक मीडियम आहे, टूल आहे, एनर्जी आहे. ठीक आहे. त्याचं जे आपण महत्व आपण ह्युमन माइंडने दिलंय की 1 रुपया, 20 रुपये, 30 रुपये, 1000 रुपये, 1 लाख रुपये, 1 करोड रुपये. पण हा एक एक रुपया करून करूनच 1 लाख रुपये बनतात का? 1 लाख रुपयाची फिगर अशी आहे की नाही डायरेक्ट 1 लाख रुपये होतात, असं नाही होत, बरोबर? आपण आधी शिकताना पण आधी शून्यापासून सुरुवात केली जाते, तेव्हा पुढे 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 आपण शिकत जातो. तसंच पैशांच्या बाबतीत सुद्धा आहे की जर तुम्हाला 1 रुपया जरी घरात अचानकपणे मिळाला, तर जेवढे तुम्हाला 1 करोड रुपये मिळाल्यावर जो आनंद होणार आहे, तोच आनंद तुम्हाला 1 रुपया मिळाल्यावर पण व्हायला पाहिजे. पण आपण कसं करतो, हा 1 रुपया घ्या आणि ठेवून द्या कुठेतरी. म्हणजे आपण काय करतोय, इन शॉर्टपणे आपण त्या गोष्टीचं, ते जी एनर्जी आहे तिचा अपमान करतोय. आणि जेव्हा आपण अशा छोट्या छोट्या एनर्जीसाठी सुद्धा, छोट्या छोट्या मीडियम साठी सुद्धा खूप कृतज्ञता, ग्रेटफुल राहू, त्यानंतरच आपल्याकडे मोठे मोठे मॅजिक्स किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी यायला सुरुवात होईल. सो आय गेस सगळ्यांना लक्षात आलं असेल पैशांचे लोह चुंबक या धड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. सो कीर्ती मॅमने जॉईन केलंय का? येस, आता येतोय माझा आवाज? हो मॅम, येतोय. व्हेरी नाईसली एक्सप्लेन, प्राजक्ता. येस मॅम, थँक्यू. सो असाइनमेंट सुरू करूया का आपण आता? येस येस येस. ओके, चालेल. सो आपण काय करायचं आहे सगळ्यांनी, की आज आपण थोडं रिव्हर्सल फॉर्म मध्ये जाणार आहे. काउंट युअर ब्लेसिंग्स, आई बाबा यांच्यासाठी लेसनच्या शेवटी लिहूया. वेळ आपल्याकडे असेल तर 6 नंतर, 6च्या आधी. त्याच्या आधी आपण आजच्या दिवसाची असाइनमेंट करणार आहे. सगळ्यांनी नवीन पेज ओपन करायचं आहे वहीचं आपल्या, आणि वरती लिहा तो जो समास असतो ना, ही रेड लाईन, त्याच्यावरती एक मनीचं अफर्मेशन 3 वेळा लिहायचं आहे. जसं आजच्या लेसनला अनुसरून मी लिहिलं आहे, आय एम ऑलवेज हॅव्हिंग मोर दॅन इनफ मनी. माझ्याकडे नेहमी माझ्या गरजेपेक्षा जास्त पैसे असतात. सो तुम्ही हेही लिहू शकता, मी पैशांचे चुंबक आहे. पैसा माझा सगळ्यात चांगला मित्र आहे.
मनी इज माय बेस्ट फ्रेंड. आय एम अ मनी मॅग्नेट. हर्षदा मॅम, तुम्ही लिहिताय ना? मी पैशांची चिंता. लिहायचं आहे सगळ्यांनी. 3 वेळा हे अफर्मेशन पेजच्या वरती लिहूया आपण. झालं लिहून सगळ्यांचं? ओके. आता मॅडम त्याच्यानंतर 3 काय सांगितलं? मी पैशांचे चुंबक आहे, पैसा माझा मित्र आहे आणि एकच अफर्मेशन 3दा लिहायचं आहे सुचिता मॅम. तुम्हाला जे योग्य वाटेल अफर्मेशन ते कोणतंही लिहू शकता. मी सांगितलं तेच लिहा असं नाहीये. जे तुम्हाला छान वाटत असेल ते लिहा. तुम्हाला आय एम फायनान्शियली फ्री हे पॉवरफुल वाटत असेल तर तुम्ही ते लिहा. ठीक आहे. तर आता मी हो. पुढे सांगते. आपण आता कालचा जो लेसन आहे त्याच्यामध्ये जे असाइनमेंट आहे त्याला सुरुवात करतोय. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आतापर्यंत साधारण आज 21 तारीख आहे 2025 जानेवारी महिन्याची. तर 1 तारखेपासून आतापर्यंत किमान 10 बिलं 10 ठिकाणी आपण पैसे, जेव्हा मॅमने काल सांगितलं ऑनलाईन पे करत असाल तर जेव्हा तुम्ही पे वर क्लिक केले, ठीक आहे, आणि जर तुम्ही कॅश देत असाल, रोख कुठेतरी पे करत असाल, तो तुमच्या या हाताने जेव्हा तुम्ही देताय तेव्हाच तुम्ही म्हणू शकता की ते पैसे तुम्ही दिले. ठीक आहे. म्हणजे तुमच्यासाठी वस्तू बाबांनी आणली, हजबंडने आणली, आईने आणली, भाऊ बहीण कोणी आणली तरी हे ते तुम्ही आजच्या असाइनमेंट मध्ये नाही घेऊ शकत. ऑनलाईन किंवा रोख जरी दिलं असेल तर ऑनलाईनचं पेचं बटन तुम्ही प्रेस केलेलं पाहिजे. रोख रक्कम देताना पैसे, ठीक आहे, बाबांकडून हजबंडकडून घेऊन पैसे तुम्ही दिले तर मग ते तुम्ही लिहू शकता. पण काहीतरी घेतलंय आणि बाबांनी पैसे दिले आणि तुम्ही नुसतंच खाल्लंय किंवा हजबंडने दिले तर ही केस तुम्ही नाही घेऊ शकत. सगळ्यांना क्लिअर आहे कोणत्या 10 बिलं आपल्याला घ्यायची आहे? आणि बिलं म्हणजे आता आपण कसं लिहिणार आहे की आता जसं मी काल दळण आणलं, ठीक आहे, तर मी लिहिणार दळण 30 रुपये. हे असे फक्त 10 गोष्टींची यादी आपल्याला करायची आहे. दळण 30 रुपये. आणि जर आठवत नसेल तर आपण गुगल पे, फोन पे जे पण काही यूज करता ते जर उघडलं तर आपल्याला एकदम फटाफट सगळं डिटेल्स मिळून जातात. काल शतावरी रूट्स आणले. ट्रिपचे रिमेनिंग पैसे दिले मी. अमाऊंट पण लिहायची आहे हा, किती पे केली ते. आणि जर एक्झॅक्ट अमाऊंट समजा नसेल आठवत, आपण जसं भाजीपाला आणायला जातो कधी कधी 500 रुपये घेऊन जातो आणि समजा 400 रुपयाची भाजी झाली तर आपल्याला एकत्र म्हणजे असं लिहू नाही शकत आहे की टोमॅटो 40 रुपये, कांदे 100 रुपये. तर मग किमान असं तरी लिहा की भाजीपाला 400 रुपये. ठीक आहे. आणि जर वेगळं वेगळं आठवत असेल तर खूपच छान. पण मग 400 रुपये खर्च केलेले असताना 600 नाही लिहायचे. कारण तुम्हाला माहिती आहे की 500 घेऊन गेले त्यातले तुम्ही किती पैसे परत आणले आणि किती खर्च केले. सो थोडस जरा मिळतं जुळतं फिगर ठेवा. मी चुरमुरे आणले. किंवा कधी कधी आपल्याला लक्षात पण येत नाही की कुठे कशासाठी पे केलं होतं. नाही येते तर मग दुसरं नेक्स्ट हे घ्या, कारण हिस्ट्रीमध्ये आपल्याला बरेच ट्रान्झॅक्शन मिळतात, राईट.
झालं सगळ्यांचं लिहून? माझा आवाज येतो सगळ्यांना? हो. झालं लिहून सगळ्यांचं? ओके. सो आता हे लिहिल्यानंतर आपण विचार करायचा आहे की हे जेव्हा पैसे आपण खरंच दिले, म्हणजे हे 10 ट्रान्झॅक्शन आपण सध्या विचारात घेऊया की हे पैसे देताना खरंच आपण किती ग्रेटफुल होतो. की आता मी काल दळण आणलं, 30 रुपये दिले मी दळणासाठी, तर मी खरंच किती गेली, दळण घेतलं, पटकन गाडीवर ठेवलं, घरी निघून आले. तर मी ते पैसे देताना माझ्याकडे जे पैसे होते त्याच्यासाठी खरंच मी कृतज्ञ होते का? हा प्रश्न मी स्वतःला विचारते आहे. तुम्ही तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे, जे पैसे तुम्ही खर्च केलेत, कितीही रुपये असले, 5 रुपयाचं चॉकलेट असेल, 1 रुपयाची बडीशेप जरी तुम्ही घेतली असेल, त्यासाठी सुद्धा विचारायचं आहे की खरंच मी म्हणजे हे एकाच नाही, हे जे 10 लिहिलं आहे ते वाचायचे आहेत आणि बघायचं आहे की खरंच याच्या आधी आपण मॅजिक बुक केलंय, पण हे पैसे देताना मी खरंच किती कृतज्ञ होते. प्रत्येक वेळेस आपण घाई, वेळचं कारण किंवा एक्सक्यूज देतो, राईट? की मला घाई होती, पटकन यायचं होतं, हे करायचं होतं, माझ्या लक्षात नव्हतं, असे कारण आपण देतो. म्हणजे मीही बघतीये तर काइंड ऑफ मी कदाचित 1-2 वेळाच केलं आहे ते, बट बाकी सगळ्यांसाठी मी नाही केलंय. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहे की जसं की दळण आणलं, तर आता इंग्लिशमध्ये मी कसं बोलेल की आय एम सो ग्रेटफुल, आय एम ट्रुली ग्रेटफुल for the money I have. Sorry, I'm truly grateful for money. Sorry, I'm truly grateful to have a 30 rupees money फॉर दळण बिकॉज, आणि मी कारण लिहिणार पुढे. आणि आजचं जे बिकॉज आहे ते किमान एक वाक्य नसता, किमान 2 ते 3 वाक्य, जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीसाठी फिलिंग येत नाहीये. आता मी मराठीत सांगते की मी खूप आभारी आहे माझ्याकडे 30 रुपये असण्यासाठी, कारण त्याच्याने मी गव्हाचे दळण आणू शकले. त्या दळणामुळे मला रोज छान चपाती खायला मिळणार आहे किंवा मिळेल, है ना? त्या दळणामुळे उमेशला, विवानला टिफिनला छान चपाती किंवा पोळी घेऊन जाता येईल. कळलं? किंवा मी खरंच किती ब्लेस्ड आहे की माझ्याकडे 30 रुपीज होते आणि मी सहज ते दिले आणि मी छानपैकी दळण घेऊन आले. त्याच्यामधले 1, 2, 3, 4 रुपये जरी इकडे तिकडे असले तर आपल्याला किती सिच्युएशन वेगळी येते माहिती आहे ना? मी ते एक्सप्लेन नाही करत, कारण आपल्याकडे अबंडन्स कडे आहे आणि अबंडन्स बघायचा आहे. सो सुप्रिया मॅम, हर्षदा मॅम, तुम्ही लिहिताना दिसत नाहीये, तर तुम्हा दोघींना लक्षात आलंय का आपण काय लिहिणार आहे किंवा कसं लिहायचं आहे? हो हो, लिहितोय लिहितोय. ओके. काल लिहिलं असेल तरी मॅम परत लिहा. तुम्ही काल हो मॅमच्या हो सेशन मध्ये असाल तरी डबल हो हो. हे करा. ठीक आहे. आय एम ग्रेटफुल टू हॅव 30 रुपीज. मी आभारी आहे माझ्याकडे दळण घेण्यासाठी 30 रुपये होते, बिकॉज, कारण मी छानपैकी पोळी बनवू शकते. विवांसाठी, उमेशला डब्यात पोळी घेऊन जाता येईल.
ट्रिपला जाताना मी छान त्याचे पराठे बनवून घेऊन जाऊ शकते किंवा जाणार आहे. आणि आता तुम्ही ज्या गोष्टीसाठी ते पैसे दिले असेल तर आपण जस्ट आता म्हणजे आता लिहिता लिहिता खरंच मला फील आलं की कधी कधी लक्षात येतं की आपल्याला 2 वाटी कणिक भिजवायचं आहे पण एकच वाटी कणिक असतं, राईट. मग ही जी सिच्युएशन आज, ही जी परिस्थिती आहे ती आज या गोष्टीमुळे मी ही फेस नाही करणार आहे, राईट. की माझ्याकडे मला जेवढं हवं आहे तेवढं गव्हाचं पीठ माझ्या घरी उपलब्ध आहे, की मला गरज आहे गरजेपेक्षा जास्त गव्हाचं पीठ माझ्याकडे उपलब्ध झालं जस्ट बिकॉज ऑफ मी ते 30 रुपये देऊन माझं दिलेलं दळण घेऊ शकले. त्याने घरात मुबलक प्रमाणात गव्हाचं पीठ उपलब्ध झालं. फिलिंग्स येत आहेत का? फिलिंग नसतील येत तर पहिल्या याच्यासाठी अजून लिहा, की जोपर्यंत तुम्हाला खरंच फील होत नाहीये की हे 30 रुपये किंवा हे जे पैसे आहेत ते खरंच किती महत्वाचे ठरले किंवा खरंच किती ब्लेस्ड आहे की मी माझ्याकडे ते पैसे होते. आणि हे लिहून झाल्यावरती लिहायचं आहे, जर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहित असाल तर तुम्ही लिहायचं आहे थँक्यू पेड. आणि जर तुम्ही इंग्लिशमध्ये सॉरी मराठीमध्ये लिहित असाल तर बिल भरले आभारी आहे. मी बिल भरले आभारी आहे हे मराठीत लिहायचं. आता हे एकासाठी झालं. आता जसं नेक्स्ट गोष्ट आहे की मी शतावरी रूट्स घेऊन आले, तर आता हे सेम त्याच्यासाठी लिहिणार आहे मी. फॉर्मॅट सिंटॅक्स सेम राहणार आहे आपला. मी आभारी आहे की माझ्याकडे 125 रुपये होते कारण मी आभारी आहे माझ्याकडे देण्यासाठी 125 रुपये होते. कारण त्याने मी शतावरी रूट्स आणू शकले, ज्यामुळे शतावरी रूट्सचे शतावरीचे फायदे मी घेऊ शकते. मॅम आपण तिथे गेलो आणि तिथे आपलं बिल झालं आणि त्या बिलात पण आपल्याला डिस्काउंट मिळाला तर त्यासाठी आपण ऍडिशनल लिहू शकतो. हो हो राईट. आता कसं जसं की हे लिहित असतानाच मला असं लक्षात आलं अरे की मी फक्त 125 रुपये देऊन शतावरीचे रूट्स आणले, पण ऍक्च्युअल जर मला स्वतःला शेती करून शतावरी पिकवावी लागली असती तर किती चॅलेंजिंग टास्क असतं माझ्यासाठी. मला तर माहिती पण नाहीये शतावरीचं वेल असतं का झाड असतं, कुठून येतं, कसं कोणत्या सीझनला त्याचं शेती केलं जातं.
मग मी याच्यासाठी सुद्धा लिहिणार. मग तसंच तुम्ही हेही लिहू शकता की समजा मी काल जीन्स घ्यायला गेले आणि मला ती फक्त 1500 रुपयाला मिळाली, मला 300 रुपये वगैरे ऑफ मिळाला. सो मी कसं लिहिणार की मी आभारी आहे की माझ्याकडे जीन्स घेण्यासाठी 1500 रुपये होते, कारण मला ती जीन्स किंवा तो पॅटर्न खूप आवडला, जेणेकरून मी छान मस्त स्टायलिंग करू शकते, त्याच्यावर हा टी शर्ट घालून छान फोटो काढू शकते. तसेच मला त्या जीन्सवर मस्त 300 रुपयाचा डिस्काउंट मिळाला, ज्याने मला खरंच खूप आनंद झाला. राईट, म्हणजे डिस्काउंट मिळाला किंवा काही ऑफर मिळाली तर आपल्याला छान वाटतं, राईट. तर मग हे लिहू शकता तुम्ही त्या सेंटेन्समध्ये, कारण याने अजून छान असं एक फिलिंग क्रिएट होतंय. करेक्ट. हो हो. तर लिहू शकता. आणि जरी आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डिस्काउंट नाही मिळाला तर मग तुम्ही नॉर्मल त्याचे जे कारण आहे, की आता जसं मी शतावरीचं लिहिलं, आता हे जस्ट प्रतिभा मॅमने बोलायच्या आधी माझ्या माइंडमध्ये आलं की अरे खरंच मी किती ब्लेस्ड आहे की मला 125 रुपयात हे मिळालं. मला त्याची काय प्रोसेस आहे, 5 महिने झाड वाढवणं, पाणी घालणं, त्याची निगा राखणं, त्याच्यानंतर नाही मिळाले, फक्त 125 रुपयात मला ते मिळाले. सो मी खरं किती ब्लेस्ड आहे की माझ्याकडे 125 रुपये होते किंवा युनिव्हर्सने इतक्या सहज अवेलेबल करून दिले. सो मग ते सहज उपलब्ध झाले त्याच्यासाठी सुद्धा मी आभार व्यक्त करायला पाहिजे, राईट. सो तसंही लिहायचं आहे तुम्ही. आता मी असं लिहिलं आहे की त्याने मी शतावरी रूट्स आणू शकले. मी आभारी आहे, माझ्याकडे 125 रुपये होते, कारण त्यामुळे मी शतावरीचे रूट्स आणू शकले, ज्यामुळे शतावरी रूट्सचा फायदा मी घेऊ शकते, ज्यामुळे मला शतावरी रूट्स इतक्या सहजपणे उपलब्ध झाले. आणि जर कोणाला हे लिहिताना फिलिंग्स येत नसेल तरी पण लिहा. दुसरा काही पर्याय नाहीये तुमच्याकडे. लिहिणं आणि कृतज्ञता देणं हा एकच ऑप्शन आहे. ज्यांचे कॅमेरे बंद आहे, सो प्लीज तुम्ही काही काम करत असाल, आत्ता ऐकत असाल फक्त, तर नंतर किमान अर्धा पाऊण तास वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघून किंवा स्वतंत्र तुमची ही प्रॅक्टिस करा, पण प्लीज प्रॅक्टिस करा. आणि हां, मला हे ॲक्च्युली आत्ता लक्षात आलं की आता हे पैसे आता शेवटी मी लिहितेय थँक्यू पेड. तर ठीक आहे, मी इमॅजिन करणार आहे आता स्वतःला की मी त्या दुकानात गेली आहे, मी ते पॅकेट घेतलं शतावरी रूट्सचं, आणि खूप तेव्हा देताना तर मी खूप घाईमध्ये दिलं, पण आता मी इमॅजिन करून ते पैसे पुन्हा देणार आहे विथ लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. की आता हे जे माझं फिलिंग आहे की वाव, इतके सगळे फायदे मला किती सहजपणे हे उपलब्ध झाले, तर मी जस्ट इमॅजिन करणार आहे की प्राजक्ता पुन्हा गेली आहे त्या दुकानात, मी ते पॅकेज घेतलं, पण आता यावेळेस माझ्याकडे पॉवर आहे की मी ब्लेसिंग्स मध्ये ती मनी, ते पैसे, ती एनर्जी एक्सचेंज करणार आहे, राईट. तर मग आपण नॉर्मली बोलतो गो विथ अबंडन्स, कम विथ अबंडन्स, किंवा जे पण तुमचं जे ब्लेसिंग तुम्ही देऊ इच्छिता समोरच्या व्यक्तीला किंवा पैशांना, ते देऊन तुम्ही ते द्यायचं आहे, किंवा ते ग्रेटफुलनेस, ती कृतज्ञता, तो भाव व्यक्त करायचा आहे आणि इमॅजिन करायचं आहे की तुम्ही त्या व्यक्तीला पैसे दिले ते विथ त्या भाव, जो तो भाव आहे, फिलिंग्स आहे त्याच्यासोबत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तर नेक्स्ट आहे सगळ्यांना लिहिता येत आहे ना? लिहिता येत आहे म्हणजे सुचतंय किंवा लक्षात आलंय आपण काय लिहितोय ते, बरोबर? कोणाला जर काही हे होत असेल, कळत नाहीये अजून सुद्धा कसं लिहायचंय, तर प्लीज विचारा. मॅम, हे काल आपण आणलेल्या वस्तूंसाठी लिहायचं आहे ना? हो हो,
कालच्या कालच दिवसात नाही, होतो. कालच नाही, ओव्हरऑल 10 बिल किंवा ओव्हरऑल 10 गोष्टी अशा पाहिजेत की जिथे आपण पैसे पे केले. मग हे कालच नाही, कदाचित कोणाला तरी कोणी कमी मनी सर्कल चालवत असेल, राईट, घरीच असेल, बाहेर नसेल पडत किंवा थोडं हे असेल तर मग त्या केसमध्ये हम्म. आपण 1 ते 21 पण बघू शकतो. कोणाला 1 ते 21 मध्ये 10 नसतील मिळत तर तुम्ही मागच्या वर्षातले काही आठवा. अच्छा, त्यांचे ब्रेस लायचे. हा, पण 10 पाहिजेच, 10 लिहायचंच आहे. हम्म. हा, प्राजक्ता मॅम, हा. समजा आपण बँकेचा हप्ता भरला असेल तर तो पण आपण याच्यात लिहू शकतो का? खरं तर कारण येस. आपणच पे केलाय ना तो. हो हो, हम्म, लिहू हम्म. शकतो आपण, राईट. पण मग तो कसा लिहिणार मग त्याच्यात? सेम की मी आभारी आहे, माझ्याकडे आता बँकेचा हप्ता वेगवेगळ्या गोष्टींचा असू शकतो, घराचा, जागेचा, हम्म. कारचा, कोणत्या पण एज्युकेशनचा. सो मी आभारी आहे की माझ्याकडे इतके इतके रुपये होते, कारण त्याच्यामुळे मी सहजपणे एवढे पैसे देऊ शकले किंवा भरू शकले. मग आता तो जो EMI तुम्ही पे केलाय त्याच्याने काय फायदे होत आहे की तुमचं छान सिबिल स्कोअर मेंटेन राहतंय, राईट. तुम्हाला मनाला शांती मिळते की वेळेत तुमचे पैसे दिले जातात ते. हे एक्सपिरियन्स जे करू शकतात की ज्यांचं कधी पुढे मागे झालेले असेल आणि काय चॅलेंजेस येतात किंवा आपल्याला पण आयडिया असते ऐकून की खरंच किती मोठं ब्लेसिंग आहे की दिलेल्या वेळेत EMI चे पैसे डिडक्ट होण्यासाठी आपल्या अकाउंटला तेवढे पैसे असणं, राईट. मग याच्यासाठी तुम्ही लिहू शकता बिकॉज मध्ये किती शांतता तुम्ही फील करत आहात, तुम्ही तो पीस अनुभवत आहात आणि कशा प्रकारे तुम्ही कृतज्ञ आहात की ते पैसे, की समजा 50,000चा तुमचा EMI आहे तर खरंच तुम्ही किती ब्लेस्ड आहात की तुमच्याकडे ते पैसे होते. सो आपल्याला इंटेन्शन काय ठेवायचं आहे की त्या पैशांना आपण दाखवून द्यायचं आहे की अरे बाबा खरंच तुझ्यामुळे मी खरंच किती सुखी, शांत, समाधानी किंवा तुझं खरंच किती महत्व माझ्या आयुष्यात होतं की तो बँकेचा EMI ठराविक दिवशी वेळेत पे करण्यासाठी खरंच तुझं असणं, ती अमाऊंट, ती रक्कम असणं खरंच किती महत्वाचं होतं आणि ती मी खरंच खूप खुशी खुशीने दिली आहे. की असं नाहीये की कुठेतरी मी काहीतरी आपलं रडत कडत असू शकतं, रडत कडत दिले किंवा चांगले फिलिंग नाहीये कदाचित आपल्याला थोडस, म्हणजे पैशांसाठीच नाही पण आपलं कुठेतरी ब्रेकडाऊन आहे म्हणून आपण हॅपी नाहीये, आनंदी नाहीये, म्हणून ते हॅपी हॅपी आपण दिले नाहीये, आनंदामध्ये असू शकतो. सो आता ही ती वेळ आहे, ही ती संधी आहे की आपण पुन्हा मागे जाऊन इमॅजिन करू शकतो की वाव, आज माझ्या घराचा पहिला हप्ता गेला, येस, खरंच मी खरंच खूप आनंदी आहे. मग हे जे पैशांचे सोर्स आहे की कोणत्या सोर्समुळे तुमच्याकडे असते पैसे आहेत, की जसं मी म्हणेल की मी जॉब करते, सो मी माझ्या कंपनीसाठी सुद्धा खूप आभार व्यक्त करू शकते की मी ॲक्सेंचरची खरंच खूप मनापासून आहे की दर महिन्याला 1 तारखेच्या आधी सगळ्या एम्प्लॉईजची सॅलरी देतात, मला सॅलरी देतात, जेणेकरून माझे जे पण सगळे काही EMI असतात ते एकदम छान सुरळीतपणे वेळच्या वेळी सगळे मी पैसे देऊ शकते, पे करू शकते. सो हे बिकॉज मध्ये तुम्ही ऍड करू शकता. थँक्यू मॅम. येस, थँक्यू. प्राजक्ता मॅम, हा. म्हणजे माझ्याकडे पैसे नव्हते पण मी ते ट्रान्सफर केले, एकांचे घेऊन दुसऱ्यांना दिले, तर त्याच्यासाठी पण मला करता येईल का? हो, कसं कारण करता तुम्ही येईल? ट्रान्सफर केले ना. हा, येस, करू शकता, करू शकता, थोडं नाही करायलाच पाहिजे. हा, थोडं कारण सांगता का? हा, म्हणजे आता समजा की तुम्ही तुमच्या बहिणीकडून समजा तुम्ही शॉपिंगला गेला, एक सीन सांगते मी, तुम्ही शॉपिंगला गेले बहिणीसोबत आणि त्यावेळेस बहिणीने पैसे पे केले तुमचे, ठीक आहे. हम्म. आणि तुम्हाला आता ते पैसे तिला द्यायचे, त्यावेळेस तिने पे केले,
ते हम्म. सेट झालं, ठीक आहे. पण आता तुम्ही तिचे पैसे देण्यासाठी तुमच्या हस्बंडने तुम्हाला ते पैसे दिले, ओके. हम्म. आणि मग ते हस्बंडने दिलेले पैसे तुम्ही तुमच्या बहिणीला ट्रान्सफर केले. मग हो. याच्यामध्ये मनी सर्कल कसं झालं? तुमच्या बहिणीने दिले, मग तुमच्या हस्बंडने तुम्हाला दिले आणि मग तुम्ही तिला दिले. पण मग तिला हम्म. पे करताना तुम्ही स्वतः ते ट्रान्झॅक्शन केलं ना? नाही सोर्स. म्हणजे हा. BC चे पैसे आहेत ना, ते हम्म. आमच्या इथले इथले शेजारचे माझ्याकडे देतात आणि मग मी ते आईंना देते. म्हणजे आता त्यांचं थोडं ब्रेकडाऊन होते त्यामुळे त्यांना बाहेर जाता येत नव्हतं. मग मी ते BC चे पैसे घ्यायचे आणि त्यांना द्यायचे. हा, मग ठीक आहे ना, की मग हे केस म्हणजे सेम केस आहे, की बहिणीऐवजी तुम्ही आई तुमच्या हम्म. सासूबाईंना कन्सिडर करू शकता. मग हे जे पैसे आहे, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का, की हे खर्च नाही केलेत किंवा हे नाही हा, केलेत, खर्च तिथे नाही स्टक केले. झालेत का? हा, खर्च नाही केले मी, फक्त मीडियम झाले ट्रान्सफर साठी असं. म्हणजे तुम्ही जेणेकरून फक्त मदत केली आहे ना, म्हणजे हो. पैसे तुमचे नव्हते, फक्त तुम्ही त्यांना मदत केली एक पण ट्रान्सफर हो. करायला. तरी हो. पण येऊ मग या शकतं ना. केसमध्ये पण तुम्ही असं लिहू शकता ना, की तुम्ही मी खूप आभारी आहे, जी काही समजा 20,000 अमाऊंट आहे ती मी आईंना ट्रान्सफर करू शकले, कारण त्याच्यामुळे आईंचा हिसाब किताब जो आहे तो इझी झाला. त्यांना हम्म. सहजपणे जे भिशीचं त्यांचं मेंटेन आहे, त्यांची वही असेल, त्याच्यामध्ये काय ट्रान्झॅक्शन किंवा जे जे पण कोणाचं येणं असेल ते सहज सुरळीतपणे करता आलं. आणि तुम्ही ब्लेस्ड आहात, की काही न करता तुमच्या अकाउंटला हे पैसे आले आणि तुम्हाला युनिव्हर्सने मीडियम बनवलं हे देण्यासाठी. ओके. थँक्यू. लक्षात आलं का तुम्हाला? हो हो, आलं आलं. की म्हणजे काही नसेल सुचत तर किमान तुम्ही मीडियम झालात त्या ट्रान्झॅक्शन मध्ये, ह्याच्यासाठी तरी ग्रेटफुल व्हा किंवा याच्यासाठी तरी कृतज्ञता व्यक्त करा. आणि थँक्यू. मीडियम सोबतच ते मीडियम तुम्ही यासाठी बनलात, की तुम्ही तुमच्या सासूबाईंना मदत करू शकता, की आता त्या थोड्या चॅलेंजिंग याच्यामध्ये आहेत, त्या नाही करू शकत आहे, पण तुम्ही करत आहात, तुम्ही ती तेवढे हेल्प तुम्ही करत पात्र आहात. आहात. हा. तेवढे तुम्ही पात्र आहात. युनिव्हर्सने तुम्हाला तो जो चॅनेल बनवला आहे हम्म. आणि ते पैसे तुमच्याकडे आले आणि तुमच्या अकाउंटला क्रेडिट झाले आणि मग तुम्ही दिले, जसं की मग गिव्ह आणि टेकचं हे आहे, की तुम्ही क्रेडिट नाही घेतले आणि झाले, मी दिले. डिरेक्टली ती कॅश त्यांच्या हातात दिली. ओके, अरे मग कॅश दिली हम्म. तर अजूनच छान ना. हम्म. येस. त्यांना सो आता हा. हे म्हणजे आता आपण त्यांना एनर्जी देऊ शकतो ना, ते हो पैसे हो, देऊ माझ्याकडे शकतो. मग आले. आता जस्ट थोडस मेमरी लेन मध्ये जा आणि विचार करा, की जेव्हा त्या व्यक्तीने पैसे दिले आणि तुम्ही सासूबाईंना ते पैसे दिले, तर तुम्ही किती कॅज्युअली दिले असणार आहे ते, राईट? हम्म. की आले आणि दिले. पण आता तो मोमेंट पुन्हा आठवायचा आहे, की वाव, मला त्या काकांनी काकूंनी कोणी पैसे आणून दिले. वाव, माझ्याकडे एवढे 20,000 रुपीज कॅशमध्ये होते, किती असू दे, 100 रुपीज असले हम्म. तरी सुद्धा हेच म्हणायचं आहे. वाव, माझ्याकडे 1,000 रुपीज होते कॅशमध्ये. वाव, किती छान मस्त नोटा मी या आईंना दिल्या. सो गो विथ अबंडन्स, कम विथ अबंडन्स. जे पण काही ब्लेसिंग असेल ते तुम्ही देऊ शकता त्या मनीला. आणि खरंच मनापासून फील करायचं आहे, की वाव, किती छान, माझ्याकडे एवढे 1,000 रुपये होते. वाव, किती छान. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू काय बोलतो, धरती माता, मला चॅनेल बनवण्यासाठी आई आणि त्यांच्यामध्ये. वाव, आय एम सो ब्लेस्ड, आय एम सो हॅपी. मला पैशां हाताळायला मिळाले, मी ते पैसे देऊ शकले, मी त्याच्यासाठी चॅनेल बनले. लक्षात आलं आता? हो मॅम, थँक्यू. येस, थँक्यू. सो मी थँक्यू सो मच. आपण आता थोडं इथे पॉज घेऊया. मी काल सगळ्यांना नोटा आणायला सांगितलेल्या, 21 किंवा 51 नोटा. सो सगळ्यांनी आणल्यात का? हो. ओके. सगळ्यांनी दाखवा आपले पैसे, मनी मनी. सो आता आपण प्रतिभा मॅम, तुम्ही घेऊ शकता का हे ऍक्टिव्हिटी? चालेल. जे मॅमने ते जे 8 मिनिट वेळ लावून थँक्यू फॉर मनी म्हटलं हा, तेच ऍक्च्युली ना? आपण आणि 8 मिनिटं नाही, आपण 3 मिनिटं घेऊया, की मग त्याच्यामध्ये जे मॅम घेतात ना ऍक्टिव्हिटी, तेच आपण करणार आहे.
आणि जस्ट त्याच्यामध्ये एक ॲडिशन मी असं करेल की ते पार्टनर मूवीचं गाणं आहे एक, यू आर माय लव्ह, जाने जा यू आर माय लव्ह. सो मोस्टली मी ते पैशांसाठी, जेव्हा पण ते गाणं ऐकते तेव्हा मी पैशांसाठी बोलत असते. सो तुम्ही कोणतंही तुमच्या आवडीचं गाणं त्याचे लिरिक्स मॅच करून हे बोलू शकता. आता प्रतिभा मॅम आपल्याला एक्सप्लेन करतील की काय करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, ह्या नोटा सगळ्यांनी घ्यायच्या आहे. सगळ्यांनी, हा प्रतिभा मॅम तुम्ही एक्सप्लेन करा प्लीज. आपल्याकडे ज्या नोटा ठेवायच्या आहेत आणि त्या शेजारी तुम्ही पाण्याचा ग्लास पण ठेवू शकतात की नोटा मोजताना जर तुम्हाला गरज पडली तर. आणि जेव्हा तुम्ही नोटा मोजताय त्याच्याकडे स्माइल देऊन बघायचं आहे आणि माझ्याकडे अबंडन्स ऑफ मनी आहे म्हणून ते आभार व्यक्त करायची. प्रत्येक नोट घ्यायची, ती मोजायची, आनंदाने बघायची आणि थँक्यू फॉर मनी, थँक्यू त्या लक्ष्मी पार्टीसाठी खूप खूप धन्यवाद. मी खूप आभारी आहे, माझ्याकडे अबंडन्स ऑफ मनी आहे, भरभरून माझ्याकडे पैसे आहे. पैशांचं लहचुंबक आहे त्यासाठी मी खूप आभारी आहे. धन्यवाद लक्ष्मी माता, धन्यवाद लक्ष्मी माता, असं म्हणत म्हणत तुम्हाला एक 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 नोट मोजायची आहे. 3 मिनिटाच्या टायमामध्ये जरी तुमच्या नोट संपल्या तरी पुन्हा पुन्हा मोजत राहा आणि फील येऊ द्या की माझ्याकडे अबंडन्स ऑफ मनी आहे, भरभरून पैसे. आम्ही काय करायचं आहे करण्याच्या आधीच, सुरू करण्याच्या आधीच सगळेजण हो नाही उत्तर द्या. मॅम तुमचा आवाज हो. नाही येत ना. आवाज नाही येते माझा? कट होऊन राहिला. कट कट होतोय. होतोय. आता येतो ना? नाही. कट होतोय. नाही. पण प्रतिभा मॅमने सांगितलं की लक्षात आलंय ना सगळ्यांना? हो. हो, आलंय लक्षात. प्रतिभा मॅम तुम्ही स्टार्ट करू शकता. ते ओके. आता प्रतिभा मॅम त्यांचं करतील. आपल्याला आपलं आपलं करायचं आहे. सो पहिली म्हणजे सगळ्यांनी म्यूट करा स्वतःला. दुसऱ्यांना पण स्पेस मिळाली पाहिजे हे करताना. स्वतःला म्यूट करायचं आहे. मी पण मला म्यूट करणार आहे. आणि इतरांकडे न बघता कोण काय करतंय, कोण काय नाही, कोण कसे पैसे मोजतंय हे बघण्यापेक्षा पण आपल्या पैशांकडे बघायचं आहे. जोपर्यंत पुढची पुढचं वॉइस येत नाहीये की चला हे करा कमबॅक म्हणून, तोपर्यंत ही ऍक्टिव्हिटी आपण करणार आहे. ठीक आहे, 3 मिनिटांसाठी आपण करूया आज ही ऍक्टिव्हिटी. मी टायमर ऑन करते. जस्ट 1 सेकंड. मी अनम्यूट राहायचे की मी पण म्यूट करू? म्यूट करू? तुम्ही अनम्यूट ठेवा वाटल्यास तर, म्हणजे सगळ्यांना कळेल की कसं बोलत आहे तुम्ही. ठीक आहे, प्रतिभावांचा रेफरन्स घेऊन तुम्ही हे करू शकता. मग मी टायमर ठेवते, सांगते 3 मिनिटं झाली की. ठीक आहे, मी पण मीट करते. प्रतिभावान हे करतील, ते कॉल करतील. थँक्यू. स्टार्ट. वाव, माझ्याकडे असणाऱ्या लक्ष्मी मातेसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू मणी, थँक्यू लक्ष्मी माता, थँक्यू मणी, थँक्यू. धन्यवाद लक्ष्मी माता. वाव, माझ्याकडे किती भरभरून पैसा आहे. वाव, थँक्यू लक्ष्मी माता. लवचुंबकासाठी सारखा तो माझ्याकडे येतोय. वाव लक्ष्मी माता, थँक्यू सो मच मनी, थँक्यू सो मच लक्ष्मी माता, थँक्यू सो मच लक्ष्मी माता. धन्यवाद लक्ष्मी माता, थँक्यू, थँक्यू मनी, थँक्यू लक्ष्मी माता, थँक्यू लक्ष्मी माता. किती भरभरून नोट आहेत. वाव, छान, किती कोऱ्या करकरीत अबंडन्स ऑफ मनी माझ्याकडे आहे. वाव, थँक्यू लक्ष्मी माता, थँक्यू लक्ष्मी माता, थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच लक्ष्मी माता, थँक्यू सो मच, थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच लक्ष्मी माता, थँक्यू, थँक्यू. वाव, मला हवे ते मी सगळं काही घेऊ शकते या लक्ष्मी मातेने. सगळ्यांना भरभरून आनंद देऊ शकते. थँक्यू लक्ष्मी माता, थँक्यू सो मच लक्ष्मी मा, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. धन्यवाद लक्ष्मी माता, धन्यवाद लक्ष्मी माता. थँक्यू मनी, थँक्यू, थँक्यू सो मच लक्ष्मी माता, थँक्यू सो मच लक्ष्मी माता, थँक्यू सो मच लक्ष्मी माता. मी खूप खूप आभारी आहे लक्ष्मी माता तुझी. खूप खूप धन्यवाद लक्ष्मी माता. सतत माझ्याकडे अशाच प्रकारे राहण्यासाठी खूप खूप धन्यवाद लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी मा, 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 थँक्यू गांधी बापू, थँक्यू रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच मनी, थँक्यू सो मच मनी, थँक्यू सो मच लक्ष्मी मा,
Thank you so much, Lakshmi Ma. 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 थँक यू सो मच माझ्याकडे एवढ्या प्रचंड प्रमाणात प्रचूर प्रमाणात असण्यासाठी थँक यू सो मच लक्ष्मी मा. थँक यू सो मच लक्ष्मी मा. थँक यू सो मच लक्ष्मी मा. वाव ग्रेट. किती पैसा आहे माझ्याकडे. वाव वाव. थँक यू मनी. थँक यू सो मच लक्ष्मी मा. 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 Thank you so much, Lakshmi Ma. 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 वाव मी किती बड्या मस्त पैशांच्या. वाव सतत पैसे माझ्याकडे येतात. वाव थँक यू सो मच लक्ष्मी मा. 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 Thank you so much, Lakshmi Ma. Thank you, Lakshmi Ma. Thank you, Lakshmi Ma. Thank you, Lakshmi Ma. Thank you so much, Mani. Thank you so much, Mani. Thank you so much, Lakshmi Ma. धन्यवाद लक्ष्मी माता. Yes, धन्यवाद लक्ष्मी माता. 3 minutes झाले. थँक्यू. पुन्हा त्या नोटांना तुम्ही बघू शकतात. त्यांना प्रेमाने बघू शकतात. गांधी बापू, ते नंबर, रिझर्व्ह बँक, त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही थँक्यू म्हणू शकतात. प्रत्येक नोटेवर पाठीमागे काही वेगवेगळे एम्बल्स आहेत, त्याला थँक्यू म्हणू शकतात. स्वच्छ भारत, एक कदम स्वच्छता की ओर, त्याला त्या स्लोगनला थँक्यू म्हणू शकतात. प्रत्येक नोटला निरखून बघा आणि त्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला थँक्यू सो मच. थँक्यू सत्यमेव जयते अँबल. थँक्यू गांधीजी. थँक्यू रिझर्व्ह बँक ऑफ. थँक्यू. आय लव्ह यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच प्रतिभा मॅम. कसं वाटतं सगळ्यांना एवढे पैसे मोजून सकाळ सकाळ? वाव व्हेरी नाईस. खूप छान वाटलं. छान झालं प्रतिभा मॅम. श्रीमंत झाले अशी फिलिंग. वाव खूप छान वाटलं. पैशाचा पाऊस खूप पडतोय ना. छान. ऑलरेडी पैशांचा पाऊस शांत पडतोय. वाटतंय. असं थोडासा एक फील करत. पैशांचा पाऊस पडला. सो खरंच किती असं मस्त फ्रेश एक वेगळंच हे वाटतंय ना की अरे वा. सो हे असंच आपण आय गेस आपण रोज करण्याचा प्रयत्न करूया ही 3 मिनिट्सची ऍक्टिव्हिटी. आणि आता माझे तर खरं 3च याच्यासाठी लिहून झालं आहे. अजून अनपेडचं पण बाकी आहे आपलं. पण ठीक आहे, आपण आता टाइम बघता काय करायचं तुम्ही सांगू शकता. कंटिन्यू करायचं आहे की तिकडेच जॉईन करायचंय? तुम्ही सजेस्ट करू अरविंद शकता सर सगळे. घेणार आहेत ना? तिकडच तिकडे join अरविंद करू. सर घेणार आहेत ना, मग आज तिकडे अरविंद जॉईन सर करूया. चालेल. आज अरविंद सर प्रेयर घेणार असतील हा अमृतवेलाची, तर हो. आपण जाऊया तिकडे. सगळ्यांना ठीक आहे. ऐकायला मिळेल छान. आणि मग चालेल. तुम्ही तुमचं स्वतंत्र घरी प्रॅक्टिस करा कंटिन्युएशन फॉर्म मध्ये. किंवा मग नाही झालं तर मग आपण बघूया उद्या वगैरे कव्हर करता येतंय का आपल्याला. ठीक आहे. चालेल. चालेल. हो. ओके. थँक्यू थँक्यू मॅम. सो मच. चालेल.